मॉर्निंग स्टुडंट्स. आपलं थर्ड चॅप्टर चालू आहे इंडायसेस अँड क्यूब रूट, घातांक आणि घनमूळ. हे प्रकरण आपण मॅथमॅटिक्स मध्ये चालू केलेलं आहे. यामधील जे रूल्स ऑफ इंडेक्सेस, इंडेक्स म्हणजे काय त्याचं हे आपण यापूर्वी अगोदरच्या भागात पाहिलेलं आहे. अगोदरच्या भागाचे जे लिंक्स आहेत त्या लिंक्स आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपण पुढचा भाग बघूया. रॅशनल नंबर्सच्या फॉर्म मध्ये जेव्हा इंडेक्स असतो तो टाइप पाहणार आहोत. इतर वेळेस आपण पहा a raised to 5 कसं लिहिणार आपण? a into a into a into 5 टाइम्स लिहिणार. म्हणजे हा जो इथला इंडेक्स होता तो इंटिजरच्या फॉर्म मध्ये होता, पूर्णांक फॉर्म, पूर्णांकाच्या स्वरूपात होता. आतापर्यंत जे काही आपण तुम्ही जी उदाहरणं शिकलात, इंडायसेसचे जे काही रूल्स हे केले त्यामध्ये जो इंडेक्स होता तो मात्र पूर्णांक संख्या होता, इंटिजर्स होते. आता आपण ते जे आहेत इंडेक्स जे आहेत किंवा पूर्णांक संख्या ज्या आहेत त्यांना रॅशनल फॉर्म मध्ये बघणार आहोत. म्हणजेच इंडेक्स इज इन द फॉर्म ऑफ 1/n. रॅशनल फॉर्म म्हणजे परिमेय संख्यांच्या स्वरूपात आपल्याला इंडेक्स कसा लिहितात ते आपण बघणार आहोत आणि ती गणित ते रूल्स जे आहेत ते पाहणार आहोत. तर त्यासाठी लिहिताना 1/n या स्वरूपात लिहिणार. जी काही संख्या असेल त्या संख्येचा जो घातांक असतो तो 1/n या फॉर्म मध्ये लिहिता. n म्हटलं म्हणजे सर्वांसाठी असलेला तो एक नंबर आपण सपोज केलेला आहे. nth टाइम, nth रूट वगैरे यासाठी तो नंबर आपण घेणार आहोत. आता आपल्याला जर स्क्वेअर लिहायचा असेल, आता 5 चा स्क्वेअर 25. ह्या स्क्वेअर आपण असं लिहिताना 5 into 5 असं लिहितो. यापैकी जो एक फॅक्टर असतो तो म्हणजेच काय, यापैकी जो एक फॅक्टर आहे तो म्हणजे त्याचा स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट त्याच्यापैकी एक जो सिंगल फॅक्टर असेल त्याला आपण स्क्वेअर रूट म्हणतो. काय म्हणणार? स्क्वेअर रूट म्हणजेच वर्ग आणि वर्गमूळ. जसं आता 5 चा वर्ग 25, परंतु 5 गुणिले 5 2 वेळेस लिहिणार. 2 पैकी एक संख्या म्हणजे ते झालं त्याची त्या संख्येचा वर्गमूळ. दोन्ही फॅक्टरच्या ऐवजी आपण एकच फॅक्टर जो गृहीत धरत असतो तो म्हणजे त्याचा वर्गमूळ. मग त्यासाठी जे साइन वापरतात याला म्हणायचं रॅडिकल साइन. इट इज द रॅडिकल साइन. कर्णी चिन्ह म्हणतात. या कर्णी चिन्हाचा वापर करून आपण घनमूळ, वर्गमूळ आणि कितवं पण 7वं 8वं कोणतीही संख्या असू दे त्याचं जे रूट आहे ते आपण त्याच्यामध्ये दाखवू शकतो. आणि म्हणून मग हे रॅडिकलचं साइन कर्णी चिन्ह म्हणतात त्याला. त्या चिन्हाचा वापर आपण ह्या पुढच्या भागामध्ये करणार आहोत. आता पहा वर्गमुळात 25. इट इज रीड एज स्क्वेअर रूट ऑफ 25. बघा लिहिताना इथे साइन वापरून लिहिला आपण स्क्वेअर रूट ऑफ 25. त्यालाच इंडेक्स म्हणजे रॅशनल फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर 1/n. n म्हणजे स्क्वेअर, स्क्वेअर म्हणजे त्याचा इंडेक्स 2 आहे. मग तो लिहिताना आपण 1/2 लिहिणार. म्हणजेच इट इज इन द इंडेक्स फॉर्म. घातांकाच्या स्वरूपात 1/n म्हणजेच 1/2 लिहिणार आपण इथे फर्स्ट याच्यामध्ये रूट 25 घेतलेला आहे. थर्ड याच्यामध्ये साइन मध्ये कितवा रूट आहे, कितवा घातांक आहे किंवा त्याचा घनमूळ किती आहे ते दाखवण्यासाठी त्याचा इंडेक्स जो आहे तो इथे चिन्हाच्या आतमध्ये लिहितात. वी राईट द इंडेक्स इन रॅडिकल साइन. समजा 7th रूट असेल मग इथे 7 लिहिणार आपण. 8th रूट असेल तिथे 8 लिहिणार. ती उदाहरण आपण पुढे पाहणार आहोत. हे झालं तुमचं म्हणजे स्क्वेअर आहे. स्क्वेअर लिहिताना आपण इंडेक्स घेतला पूर्णांक संख्या, इट इज इंटिजर. आता स्क्वेअर रूट घेत असताना हा स्क्वेअर रूट लिहित असताना रूट 25 चा जो स्क्वेअर रूट आहे तो आपण अशा फॉर्म मध्ये लिहिला इथे रूट 25 किंवा इंडेक्स फॉर्म मध्ये 25 raised to 1/2 किंवा
रॅडिकल साईनच्या आतमध्ये म्हणजे कर्णी चिन्हाच्या आतमध्ये सेकंड रूट म्हणजे स्क्वेअर रूट म्हणणार आपण त्याला, स्क्वेअर रूट ऑफ 25 असं लिहिणार. आणि याचा स्क्वेअर रूट काय आहे 5. म्हणजे जे दोन फॅक्टर्स आहेत त्याच्यापैकी आपण त्याचं रूट घेत असतो, त्याचा एकच फॅक्टर घेत असतो, तो म्हणजे त्याचा मूळ असतं किंवा तो त्याचा रूट असतो. हे आता तसं एक्झाम्पल आपण क्यूब याचं घेऊया, ए क्यूबचा. ए क्यूब मध्ये पण पहा लिहिताना 1/3. इंडेक्स नेहमी स्मॉल अक्षरात लिहायचा. इथे जो पाया असतो त्या पाया म्हणजे बेस पेक्षा तो इंडेक्स जो आहे तो त्याच्यापेक्षा लहान आकारात लिहायचा. आता म्हणजे ए क्यूबला आपण हे जर घेतलं, आता याचा क्यूब रूट लिहायचा असेल आपल्याला, ए चा क्यूब रूट तो लिहिताना लिहिला a⁻⁴. ते जर मला साइन मध्ये इंडेक्स वापरून लिहायचं असेल तर हे साइन रॅडिकल साइन आहे, कर्णी चिन्ह, त्याच्या आतमध्ये क्यूब रूट म्हणजे तिसरं मूळ आहे म्हणून आपण इथे 3 लिहिणार, क्यूब रूट ऑफ ए. किंवा तर या ठिकाणी जसं स्क्वेअर रूट आपण एक वेळेस इथे लिहिलं तसं इथे 2 नुसतं चिन्ह जर वापरलं तर याचा अर्थ काय होतो, स्क्वेअर रूटच होतो. त्याच्यामुळे इथे स्क्वेअर रूट 25 हे 3 वेळेस 3 टाईप मध्ये लिहू शकलो आपण. इथे मात्र 2च टाईप मध्ये लिहिणार. एक म्हणजे इंडेक्स जो आहे तो 1/n च्या फॉर्म मध्ये आणि दुसरं रॅडिकल साइन वापरून लिहिलं. नुसतं आपण रूट ए असं जर लिहिलं असतं तर रूट ए होणार ते. आता आपण काय केलं तिथे त्याचा इंडेक्स हे केलाय, रूट लिहिला त्याचा, कितवा घनमूळ आहे ते घनमूळ आहे असं दाखवण्यासाठी तिथे त्या रूटच्या चिन्हाच्या आतमध्ये 3 लिहिणार. म्हणजेच आता रीड करत असताना पहा ए चे n मूळ, मराठीमध्ये आपण कसं म्हणणार ए चे n मूळ. जो काही इंडेक्स असेल तो 1/n लिहिणार म्हणजे छेदाच्या स्वरूपात लिहिणार आहोत. nth रूट ऑफ ए, कितवा रूट आहे हा nth रूट ऑफ ए. समजा 5 असेल तर 5th रूट ऑफ 5th रूट ऑफ ए. जे असेल जी काही आपण संख्या घेणार आहोत ती म्हणजे चिन्ह वापरून. आणि तुमचा जो इंडेक्स आहे तो आता परिमेय संख्यांच्या फॉर्म मध्ये आहे म्हणजे रॅशनल नंबरच्या फॉर्म मध्ये. त्याच्यावर आधारित तुमचा प्रॅक्टिस सेट 3.1 आपण पाहणार आहोत. 3.1 क्वेश्चन 1 राईट इंडेक्स फॉर्म द गिव्हन एक्झाम्पल्स. जे आहे ते इंडेक्स फॉर्म मध्ये लिहा, घातांक वापरून लिहा किंवा घातांकाच्या स्वरूपात लिहा. फर्स्ट एक्झाम्पल काय पहा, 5th रूट ऑफ 13, 13 चे 5वे मूळ, 5th रूट ऑफ 13. अगोदर त्याच्यामध्ये पाया कोणता आहे, बेस कोणता तो घ्यायचा, तो 13 आहे. आता कितवं रूट आहे ते 5th रूट, 5वे मूळ. मग 5वे म्हणून आपण काय करणार 1/5 असं लिहिलं तरी चालेल, कारण याच्यापेक्षा अंक लहान याच्यात लिहायचा. म्हणजे याचं जे आन्सर लिहिणार ते आपण अशा फॉर्म मध्ये 5th रूट आहे म्हणून 1/5. तसंच 17 चे घनमूळ किंवा याचे जे घनमूळ क्यूब रूट ऑफ 17, क्यूब रूट ऑफ 17 याला लिहित असताना 17⁻⁴. क्यूब म्हणजे ज्याचा इंडेक्स 3 आहे तो क्यूब, घनमूळ. किंवा आपण याचा एक एक्झाम्पल बघा 64 म्हटलं म्हणजे 4 चा क्यूब आहे. यालाच लिहिताना 4 त्याचा इंडेक्स किती 3 आहे. याचा क्यूब रूट लिहिताना आपण कसं लिहिणार साइन वापरून, क्यूब रूट घनमूळ कशाचं 64चं 64चं घनमूळ काय आहे. याचे 3 फॅक्टर्स आहेत. 3 फॅक्टर्स पैकी फक्त सिंगल फॅक्टर आपण घेणार, तो त्याचा रूट किंवा त्याचा मूळ असतो. म्हणून मग इथे काय झाला 4. क्यूब रूट ऑफ 64 इज 4. किंवा 64 चे घनमूळ 4 आहे. अशा फॉर्म म्हणजे तुम्हाला क्यूब रूट पण वाचता आलं पाहिजे आणि क्यूब पण लिहिता आलं पाहिजे. तसं इथे पहा, आता पहा 17चं घनमूळ आहे ते क्यूब आहे म्हणून आपण 1/3 त्याचा इंडेक्स घेतला 1/3. फिफ्थ जे एक्झाम्पल आहे त्यामध्ये काय म्हटलंय
8th रूट ऑफ 100, 100चे 8वे मूळ. अगोदर आपण काय करणार, जो पाया आहे तो ए जे आहे ते लिहून घ्यायचंय. ए चे एनवे मुळे ना आपण आधी अगोदर ए पाया शोधणार आहोत. 8वे मूळ 8th मूळ म्हणून मग 1/8 असं लिहिणार. 1/8 8वं मूळ आहे म्हणून 1/8. तसं पुढच्या एक्झाम्पल मध्ये 30चे 7वे मूळ 7th रूट ऑफ 30. 30 आपला ए म्हणजे 30. इथे त्याचा आन्सर लिहिताना 30चे 7th रूट म्हणजे 1/7. अशा फॉर्म मध्ये तुम्हाला राईट इंडेक्स फॉर्म जर तेव्हा तुम्हाला असं शब्दात दिलेलं असेल, वेन दे गिव्ह यू इन वर्ड्स यू राईट इट इन द इंडेक्स फॉर्म. कितवा मूळ आहे, कितवा इंडेक्स आहे, तो अशा फॉर्म मध्ये म्हणजेच 1/n च्या फॉर्म मध्ये लिहायचा असतो. आता क्वेश्चन 2 बघू आपण. क्वेश्चन 2 मधील फर्स्ट एक्झाम्पल आपण बघणार आहोत. क्वेश्चन 2 मध्ये काय सांगितलंय, राईट इट इन द nth फॉर्म. nth फॉर्म आतापर्यंत आपण त्यांना इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिलं होतं. आता या क्वेश्चन मध्ये राईट इट इन द nth फॉर्म. कितवे मूळ आहे, कोणत्या संख्येचं कितवं मूळ आहे, nth फॉर्म आपल्याला शोधायचा आहे आणि त्या याच्यामध्ये त्याचं शब्दात लिहिणार आहोत. आता पहिलं एक्झाम्पल पहा. 81 रेज टू 1/4. 81 रेज टू 1/4. अगोदर आपण हा इंडेक्स बघायचा. या इंडेक्स मध्ये 1चा नाहीये, खालती काय आहे, डिनॉमिनेटरला 4 आहे. आपण इथे लिहिताना लिहिणार 4th रूट ऑफ 81. 81चे 4थे मूळ. इंग्लिश मध्ये कसं लिहिणार, 4th रूट ऑफ 81. आपल्या मराठीतून 81चे 4थे मूळ. बाकीचं त्या ठिकाणी. आता ह्या एक्झाम्पल मध्ये सेकंड एक्झाम्पल मध्ये 41 रेज टू 1/2. त्याचा जो डिनॉमिनेटर आहे तो 2 आहे. 2 असेल तर आपण रूट स्क्वेअर रूट असा शब्द वापरतो आणि 3 असेल तर क्यूब रूट. क्यूब स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट हे त्यांच्यासाठी वापरणार. आता इथे इंडेक्स 2 आहे म्हणून आपण याला सेकंड रूट ऑफ 49 असंही म्हणू शकतो आणि स्क्वेअर रूट ऑफ 49 असंही म्हणू शकतो. तर आता इथे मी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहिते, स्क्वेअर रूट ऑफ 49 किंवा सेकंड रूट ऑफ 49 म्हणजे स्क्वेअरच्या ऐवजी तुम्ही सेकंड लिहू शकता. 49चे दुसरे मूळ किंवा त्याला म्हणणार आपण आणखी दुसरा एक शब्द वर्गमूळ. त्याच्याऐवजी काय लिहू शकतो, वर्गमूळ. 49चे वर्गमूळ, 49चे दुसरे मूळ किंवा 49चे वर्गमूळ. सेकंड रूट किंवा स्क्वेअर रूट म्हणजे त्यांचं जे रिडिंग आहे ते तुम्हाला तेवढं हे करता आलं पाहिजे. तसं इथे पहा 100 आणि इथे जो इंडेक्स आहे, इंडेक्स मध्ये 1/19 आहे. 19 रूट आहे तो आणि म्हणून मग लिहिताना आता इथे काही क्यूब किंवा स्क्वेअर रूट वगैरे असं काही वापरता येणार नाही. इथे फक्त इंडेक्स आहे तो. अँड देअरफॉर वी राईट ॲज 19th रूट ऑफ 100. 100चे 19वे मूळ. हा झाला तुमचा 100चे म्हणजे 100चा 19वे मूळ. 19th रूट ऑफ 100. या टाईपच्या एक्झाम्पल मध्ये फक्त n 1/n च्या फॉर्म मध्ये होता. रॅशनल नंबर विथ इंडेक्स, पण कोणत्या इंडेक्सच्या फॉर्म मध्ये घेतला आपण 1/n. पुढच्या वेळेस आपण आता जे पुढचं जे पाहणार आहोत ते m/n च्या स्वरूपात पुढच्या भागात बघू आपण. थँक्यू.